नमस्कार, एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत। मी आज तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेली मोदकाची रेसिपी। आज गणपती विसर्जन, त्यानिमित्ताने खास ही रेसिपी। यासाठी मी घेतलेले आहे सुकं खोबरे। त्याचे पातळ काप करून मिक्सरला फिरून घ्यायचे, म्हणजे आपल्याला खोबऱ्याचा खीस पटकन तयार होतोय। पटकन कमी वेळामध्ये जास्त मोदक कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आज। हे पहा, मिक्सरला फिरून अतिशय बारीक असं खोबऱ्याचा खीस मी तयार करून घेतलेला आहे। आता हे आपण काढून घेऊया। यासाठी फक्त खोबरं आणि गूळ हे दोनच साहित्य वापरलेलं आहे। आणि पौष्टिक बनण्यासाठी आपण हे मोदक कणकेचे बनवणार आहे। आपण चपातीसाठी जे पीठ मळतो तेच फक्त जास्त घट्ट बनवायचे, पातळ कणिक भिजवायची नाही आहे। खोबरं, गूळ आणि कणिक हे तीनच साहित्य आपण वापरणार आहोत। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटची पूड करून टाकू शकता। हे मोदक आपण स्टीमरमध्ये बनवणार आहेत। उकडीचे मोदक आहे, त्यामुळे उकडून घेण्यासाठी मी हे स्टीमर वापरले आहे। तुम्ही मोदकाची चाळणीही वापरू शकता। हे कणकेचा एक मोठा गोळा मी चपाती एवढा एक गोल घेतलेला आहे आणि त्याची पातळ चपाती लाटून घ्यायची आहे। आणि हे अशी पातळ चपाती लाटून घेतली आणि एका ग्लासच्या किंवा वाट्याच्या साहाय्याने आपण याचे गोल गोल पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून कमी वेळामध्ये आपले जास्त मोदक तयार झाले पाहिजेत। ही एक नवीन ट्रिक मी तुम्हाला दाखवते। हे असे गोल करून घेतलेले आहेत। आता आपण हे गोल सगळे साईडला काढून घेऊया। असे पातळ तयार झालेले आहेत हे गोल। कमी वेळामध्ये जास्त मोदक तयार करतोय आपण। अशा प्रकारे सगळे घेतलेत आणि कणिक मी ठेवलेली आहे बाजूला घेऊन त्याची साईड। जे आपण गूळ आणि खोबरं घेतलं होतं ते आता मिक्स करून घ्यायचं। गूळ मी बारीक चिरून घेतला होता, चिरूनच घ्यायचा आहे, खिसून घ्यायचा नाही, पाणी सुटते नाहीतर। हे असं हाताने चांगलं मी मिक्स करून घेतलं आणि आता आपण हे ह्या गोलवरती मांडूयात। तुम्हाला जेवढं सारण तुमचे गोल लहान मोठ्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये सारण भरू शकता। माझे गोल छोटे आहेत, त्यामुळे मी एक चमचा असं सारण यामध्ये भरते आणि असे पाकळ्या पाडायच्यात मोदकाच्या। हे अशा प्रकारे मी मोदक तयार केलेला आहे। तुम्ही सगळे मोदक तयार करून घ्या असेच। आणि असा छान असा मोदक तयार केला। मी छोटेच मोदक केलेत, तुम्हाला जशी साईज हवी असेल तशी तयार करू शकता। हे पहा, आपण ह्या स्टीमरला तेल लावून घेतले मी चिटकू नये म्हणून खाली। दुसरा अजून एक मोदक दाखवते मी। ह्या अशा घड्या पाडून छानशा कळ्या पाडून घ्यायच्यात त्याला। अशा प्रकारे सगळे मोदक मी तयार करून घेतलेत, दोन्ही भांड्यामध्ये स्टीमरच्या ठेवलेत। आता आपण याला वाफ उकडण्यासाठी गॅसवर ठेवूया। स्टीमरचं जे सगळ्यात खालचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि ते अगोदर गॅसवरती ठेवून गरम करून घ्यायचे पाणी, आणि नंतर मग आपले मोदकाचे भांडे वरती मांडायचे। हे अशा प्रकारे मी पाणी गरम करून घेतलं अगोदर आणि मग हे मोदक मांडले। 5 ते 10 मिनटं ठेवलेत। हे बघा, 10 मिनटानंतर आपले मोदक चांगले उकडलेले आहेत। असे छान असे पौष्टिक मोदक उकडून तयार आहात। कसे वाटतात तुम्हाला? रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल।